आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अहो काय प्रीतम बाबा, तुम्ही मला त्या एअरपोर्टवर पाठवलं, पण तुम्ही त्या गेस्टचं नावच नाही सांगितलं। तुम्हाला फोन करीन म्हणलं, पण फोनच घरी विसरला। प्रीतम, एअरपोर्टला कोणी गेस्ट येणार आहेत का? आई ते आपल्या ऑफिसचे गेस्ट आले होते। आले असतील मारुती मामा, तुम्ही जा ना पुढे। मी थांब, बरं झालं मारुती तू आलास। गेस्ट ना आणायला कोणतरी दुसरं जाईल। हे बघ, ही स्थळ आहेत पारूसाठी। ती बघून घे, तुला कुठली आवडतायत ते, म्हणजे पुढची बोलणी करायला। मारुती, अरे ये ना, फोटो बघ, तिकडे काय उभा आहेस? हे बघ, तुला पारूसाठी कसा मुलगा हवाय ते सांगत। आईले मॅडम, त्या दिवशी तर तुम्ही मला म्हणाल्या होत्या, म्हणूनच मी बोलवलंय ना तुला इथे। तुला काय वाटलं मला पारूच्या लग्नाची काळजी नाहीये? मी पारूच्या लग्नासाठी मुलगा बघत नाहीये, मी माझा शब्द विसरले। तसं नाहीये मारुती। पारू मला माझ्या मुलीसारखीच आहे आणि तिच्यासाठी उत्तम मुलगा बघायचा आहे मला। त्यामुळे तू तिच्या लग्नाची काळजी अजिबात करू नकोस। पण आहिले मॅडम, तुम्हाला तर त्या आदित्य सर आणि पारूच्या नात्याबद्दल। मारुती, आदित्य आणि पारूच्या मैत्रीच्या नात्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। आपली दोन्ही मुलं अतिशय समजूतदार आहेत, त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत। उलट तू पारूसाठी जो मुलगा पसंत करशील त्याची शहानिशा करण्यासाठी मी आदित्यलाच सांगणार आहे। मारुती, काय झालं? आहिले मॅडम, मला जरा बरं वाटत नाही। काय होतंय मारुती? ते कुणीतरी मला असं उंचवर घेऊन जाऊन ढकलून दिल्यासारखं वाटतं। कुणीतरी माझ्या पोटामध्ये असा गरम विस्तव टाकल्यासारखं वाटतंय। माझ्या अंगाची ना लाई होती असं मला वाटतंय। बरं ठीक आहे, काळजी घे। हे बघ, तू आता आराम कर आणि मी यातले काही फोटोज निवडून ठेवते। तुला बरं वाटलं की आपण बघू। मारुती मला काय झालं, मी बघून आलो। हो, मी पण आलो सर। देवी, मी आली। हो जा। परितोष असताना तुला जगात कशाचीच काळजी करायची गरज नाहीये, कळलं? अरे मी आहे ना, टेन्शन घेऊ नको। हे बघ, तुझी काळजी आता माझी काळजी, ओके? मी आहे ना, चल भेटू। हा, परितोष, परितोष, तुला माहितीये का आता काय झालं? मज्जा आलीये मला। मला एका खूप महत्वाच्या कामासाठी जायचंय, आपण नंतर बोलू, ओके? अरे ऐक ना, एवढ्या गडबडीने कुठे चाललायस? खरंच महत्वाचं काम आहे, आपण बोलूया ना नंतर। आलोच मी। अच्छा अच्छा, महत्वाचं म्हणजे माझं ते अँटिक विमान येणार आहे असं। आत्या, विमान येत राहील ग, पण खरंच माझं खूप महत्वाचं दुसरं काम आहे, मी त्यासाठी चाललोय, ओके? बाय। अरे पण हा या शहरात नवीन आहे, अजून याच्या ओळखी पण नाही झाल्या, एवढ्या गडबडीने कुठे गेला? जाऊ दे, मोठा बिझनेसमन आहे ना, बिझनेस साठी काहीतरी करायला गेला असेल। आणि आमची पार्टनरशिप आहे,
असं ते जे काय होईल चांगलंच होईल हा? मामा 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 प्लीज तुम्ही काही बोलायच्या आधी ना माझं ऐकून घ्या. भारती मामा काय करताय तुम्हाला काय माहितीये का हे कुणी केलं काय केलं कसं यात दादाची काही चूक नाहीये त्यांनी तेच केलं जे मी त्याला सांगितलंय. चुप एक शब्द पण ऐकून घेणार नाही मी तुमचा. अरे असल तुम्ही मालक केले असतील तुम्ही माझ्यावर उपकार, पण आता मी एका मुलीचा बाप आहे. गरीब का असना पण पोरीचा बाप आहे. या बापाच्या भावनांची खेळला तुम्ही, त्याची टिंगल केलीत. अरे एवढे लहान होतात ना तुम्ही तेव्हापासून माझ्या अंग खांद्यावर खेळवलंय तुम्हाला. येळ प्रसंगी जीव धोक्यात घातला का? मी नोकर होतो म्हणून नाही. अरे मी तुम्हाला आपला मानत होतो ना. आईला मॅडम मला भाऊ मानत होते. एक वेगळं नातं निर्माण झालं होतं आपलं. हे सगळं मातीत मिसळलं तुम्ही. लाज नाही वाटली तुम्हाला हे समज करताना? बा एक नाही बघ तू 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 समजतोय तसं अजिबात नाहीये. तू एकदा ऐकून तर घे ना त्यांचं. ए, जागा आहे का काही बोलायला? ऐका, गावाकडनं इथं आली तेव्हा एकच वाक्य 1000 वेळाला तुला सांगितलंय. अरे मोठी माणसं आहेत नाही, ह्यांचे पाय जमिनीला लागतच नाहीत. अरे ह्यांच्या दृष्टीने आपण खेळणं. त्यांचं मन भरते आपल्या बरोबर खेळतील, मन भरून झालं की फेकून देतील. अरे भावना कुठे आहेत त्यांना? भावना अरे एक वेळ ते ना स्वतःच्या ताटातलं उष्ट काढून देतील, प्रताप देणार नाहीत. पारू, आपण नोकर होतो, आपण नोकर आहोत आणि आपण नोकर राहणार. पायातली चप्पल आहे ना, ती कधी डोक्यावरचा मुकुट होत नाही. अरे इतकं सांगितलं तरी डोक्यात नाही शिरलं का तुझ्या? बाप तू तू आदित्य सरांना ना प्रीतम सरांना समजून घे ना. तू समजतोय तसे अजिबात नाही आहेत ते. कशी आहेत? हा